संस्थेच्या भिक्खू संघाचे प्रमुख आणि संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पूर्वीय भरत बी संघपालजी महादेव यांचा या गावामध्ये झालेला आहे आणि उपासक उपासिका अत्यंत पूज्य अरे वा कधी घेतलं बरं बस थांबा ना रे वानखडे साहेब या बाबा साहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा फुलेंचा विजय असो. महात्मा फुलेंचा विजय असो. सभापराधं खमतु मे
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु भगवान बुद्धांचा धर्म आणि बुद्धाचा पवित्र भावनाचा संघ या तीन रत्नांना वंदन या तीन रत्नांचं रक्षण तुम्हाला सर्वांना या महामानवाने घडवलं असे ते युवक पुरुष परंतु ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला त्यागाला अभिवादन पूजनीय भदंत बी संगपालजी महादेव चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि जी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या भिक्खू संघाचे प्रमुख पूजनीय भदंत बी संगपालजी महादेव यांना अंजलीबद्ध प्रणाम उपस्थित उपासक उपासिकांनो दरवर्षी आपल्या गावामध्ये वर्षावासाच्या निमित्ताने ग्रंथाचं पठण होते अनेक गावांमध्ये होते आपण अत्यंत उत्साहाने एक पै जमा करून समकालीन तपोसुरो ज्याला म्हटलेलं आहे की समग्रतेने एकत्रित आल्याने आणि एकत्रित येऊन जे तप केले जाते त्यामध्ये खूप सुख आहे हे धर्मपदाची गाथा काही दिवसापूर्वी आपण पाहिली तर आपण लोकांनी हे विहार निर्मितीसाठी सुद्धा एक प्रकारचं तप केलेलं आहे या विहाराच्या पुनर्वासासाठी सुद्धा एक प्रकारची साधना केलेली आहे आणि ती आपण पुनर्वास केलेली आहे विहार बांधून थांबले नाही तर इथे सातत्याने धर्माचे उपक्रम आपण राबवत आहात आणि त्यातलाच एक भाग म्हणून जे महात्मा सुद्धाने सांगितल्याप्रमाणे बाळोच निवातोच संतुतीच करयुगा कालेन धम्म श्रवण वेळोवेळी धम्म श्रवण करण्याची संधी आपण लोक शोधत असतात की आम्हाला धम्म श्रवण कसा होईल आणि त्यासोबतच कालेन म्हणजे श्रवणाचं दर्शन श्रवणाचं दर्शन करणे आणि धम्म श्रवण करणे ह्या
या दोन्ही संधी आपण शोधत असतात आणि आपल्या शोधक बुद्धीने आज आपण पूजनीय भगवंत वीरशंकराजी महादेव यांना आग्रहाने निमंत्रित केलेला आहे आणि पूजनीय भगवंत वीरशंकराजी महादेव यांनी सुद्धा अनुकंपा करून तुम्हा सर्वांची विनंती मान्य केली आहे। पूजनीय भगवंत वीरशंकराजी महादेव हे बुद्धभूमी शेला आहे, इथे ज्यांनी बुद्धभूमी साकारलेली आहे आपण सर्वजण तिथे जात असतो, त्या गावामध्ये सुद्धा व्यस्त असतात आणि फार मोठा उपासक संग्रह आहे। त्या सर्वांना जशी आपली इच्छा असते की भक्तीची देशना आम्हाला लाभावी, तशी अनेक गावाची अनेक शहराची अनेक उपासकांची अशी इच्छा असते, अशी विनंती असते, आग्रह असतो। अशा या धकाधकीमध्ये सुद्धा भक्तीने आपल्या विनंतीला याचनेला संमती दर्शवून आपल्यापर्यंत पोहोचले आहे। तेव्हा मी अधिक वेळ न घालवता पूजनीय भगवंत वीरशंकराजी महादेव यांना व्यक्तिगत मी सुद्धा आणि आपल्या सर्वांच्या वतीने बिहाराच्या वतीने याचना करतो की पूजनीय भगवंत वीरशंकराजी महादेव हे आपल्या धर्मदेशेला प्रारंभ करतील। जगत के शरीर धाम के पंथ इस पथ चलते ज्ञानी जन इस पथ चलते संत आओ मानव मानवी चले धाम के पंथ कदम कदम चलते होवे दूर जन होवे संत करे दुख का या पवित्र मासामध्ये वर्षवासाच्या या कालखंडामध्ये सर्वत्र ठिकाणी वर्षवासाचा हा कार्यक्रम राबवण्याचं काम करत आहे। आपणही सुद्धा आंबेडकरी लोकांनी तो महत्वपूर्ण समजून घेण्याची सुरुवात केली आहे। खऱ्या अर्थाने वर्षवास हा केवळ फक्त भिक्षूंचा असतो, फार कठीण आहे भिक्षूंना एकत्र ठेवणं। बाहेर देशांमध्ये भिक्षूंची संख्या जर बघितली आपण तर लाखोच्या संख्येने बाहेर राज्यामध्ये बघितली तर बहुतांश जास्त संख्या दिसते। जसे की पारंपरिक असणारे जे बौद्ध आहे ते 7 राज्यांमध्ये आहे। त्रिपुरा आहे, आसाम आहे, नागालँड आहे,
अरुणाचल प्रदेश आहे. जे या 2-4 महिन्याच्या अगोदर जाणीवपूर्वक जो त्या लोकांवर अन्याय अत्याचार केलेला आहे त्या राज्यातील लोकही सुद्धा बहुतांश बुद्ध परंपरेला अनुसरून आहे. ते लोक जाणून आहेत की वर्षवासामध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अथक परिश्रमामधून 1956 मध्ये आपणही बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्यानंतर आपणही सुद्धा विष्णूची संख्या जरी कमी असली तरी मात्र आपल्या मुखातून किंवा आपल्या चर्चेतून असे काही शब्द बाहेर येतात की आमचा वर्षवास आहे. खूप चांगली गोष्ट आहे. उपासक उपासिका म्हणतात की मलाही वर्षवास आहे. निदान ही परंपरा शुद्ध स्वरूपात ठेवण्यासाठी आणखी काहीतरी काळ जाईल पण त्याची एक सुरुवात केली आणि ती सुरुवात आपण करत आहात. हे अत्यंत महत्त्वाचं उल्लेखनीय कार्य आपण करत आहात. हे तेवढंच महत्त्वाचं आहे की वर्षवास करत असताना नेमकं काय करतात तर काहींना या वर्षवासाच्या काळामध्ये जाणीवपूर्वक एका महिन्यातून एक सुरुवात केली जाते की एका महिन्यातून आपण 8 शिलाचं पालन करण्यासाठी पूर्ण काम करत आहात. वर्षवासाचं 8 शिलाचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक प्युरिटी तयार करण्याचं काम करतात. एक शुद्धता निर्माण करण्याचं काम करतात. काही नाही एका महिन्यातून एकदा शील पालन करण्याचा प्रयत्न करतात. काही अमावस्या पण करतात. खूप चांगली गोष्ट आहे. आणि अमावस्या करत असताना 8 शिलाचं पालन करणं गरजेचं आहे. काहींना एका महिन्यातून 4 उपवास धारण करण्याची पद्धती. काही लोक म्हणतात मी 8 दिवस करते, काही लोक म्हणतात 15 दिवस करते, काही लोक म्हणतात 1 महिना कंप्लीट करतो, काही लोक म्हणतात 2 महिने, काही 3 महिने करतात. वर्षवास हा करत आहात तुम्ही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पवित्र जीवन जगायचं असेल या पवित्र मार्गाने तुम्हाला जायचं असेल तर अष्टसिल पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भगवान अनंत सम्यक समुद्राने याची जाणीवपूर्वक लोककल्याणासाठी मानवी लोककल्याणासाठी उपदेश केलेला आहे. अनंत उकारायत बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांची पिढ्याने बुद्धाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि अनंत उकारायत सिद्धार्थ बोधिसत्वाने त्यांनी 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत पुण्य पारमिता 10 पारमिता 10 उपपारमिता 10 परमर्थ पारमिता पूर्ण करत असताना जीवन यापन केलं आणि एवढी खडतर तपश्चर्या केली की केवळ फक्त बुद्धत्व प्राप्त केलं आणि बुद्धत्व प्राप्त केलं नाही तर समूह लोकांचं दुःखाचं निर्मूलन करण्यासाठी दुःखातून उच्चाटन करण्यासाठी दुःखातून मुक्त साधण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीचा मार्ग केला. आपण बुद्धाला काय मानतो इथून पासून सुरुवात आहे. काही लोक देव म्हणत असतील, काही लोक देवाचे देव म्हणतात, काही लोक त्याच्या पलीकडेच्या उपमा देतात. या उपमातून भगवान बुद्धाला काही फरक पडत नाही.
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की भगवान अनंत समय समुद्राला जेवढं काही दिलेलं आहे त्याच्यातला आधी पूर्वचा जर भाग बघितला आपण तर 31 देव लोकांच्या पलीकडचं नेतृत्व करणारे अनंत समय समुद्र आहे. 31 देव लोक आहेत. 31 माणसाचा जन्म होता. आपण तर पुनर्जन्माला तर मानणारे लोक नाही आहे. ते केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आपण ढकलण्याचं काम करतात की आम्ही पुनर्जन्म मानत नाही, आम्ही पुनर्जन्म मानत नाही. पण पुनर्जन्म बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाने त्यांच्या धर्मग्रंथामध्ये स्पष्ट स्वरूप सांगितलेलं आहे. पुनर्जन्म कोण्या व्यक्तीचा आणि पुनर्जन्म कोण्या वस्तूचा. पुनर्जन्मासाठी या गोष्टी काही होत नाही. पुनर्जन्म काय आहे हे पुनर्जन्म प्राप्त करण्यासाठी हे टेक्निक महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. हे तंत्रज्ञान आपण ओळखलं पाहिजे की किमान निरय लोकांमध्ये आपला जन्म झाला नाही पाहिजे. जे 4 लोक आहेत त्या 4 लोकांमध्ये जाणीवपूर्वक आमचा जन्म झाला नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ना. आणि यासाठी भगवान अनंत समय समुद्राने सांगितलेलं आहे की तुम्हाला किमान काही लोक असं पालन करताना दिसतात तर होऊ शकते की ते देव लोकांमध्ये जन्मग्रहण करत असतील. पण या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा जन्म जो धारण केला जातो तो केवळ फक्त मनुष्य लोकांचा. ब्रह्मा किती मोठा असला या सृष्टीवरचा या ब्रह्मांडामधला उच्च प्राणी जो आहे तो ब्रह्मा आहे. आणि ब्रह्मा कोण आहे या ब्रह्मापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ कोण असू शकतो तो फक्त केवळ मनुष्य असू शकतो. आणि माणसांची कर्तव्य केलं पाहिजे. म्हणून भगवान अनंत समय समुद्र संपूर्ण मानव समाजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असताना त्यांच्यावर अनुकंपा करत असताना त्यांच्या प्रति दयाभाव करत असताना करुणाभाव करत असताना भगवान अनंत समय समुद्र तुम्हाला त्या निरय लोकातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सीम पालन करणं गरजेचं आहे. भक्तिभाव काय? भक्तिभाव केवळ आपला भक्तिभाव आपण प्रदर्शित करत असतो. भक्तिभावानं काय होत नाही राजो. भक्तिभावानं काय होत नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तुमची शुद्धी करायची असेल, तुम्हाला दुःखातून मुक्ती करायची असेल, तुम्हाला जर आचरणामध्ये तुमच्या सुख शांती निर्माण करायची असेल तर भक्तिभाव काय करू शकत नाही. त्यासाठी प्रॅक्टिकल जीवन जगणं ही टेक्निक भगवान अनंत समय समुद्राने मांडली. भगवान अनंत समय समुद्राने कुठल्याच प्रकारची पोकळ भाषा केलेली दिसत नाही. आणि भगवान बोलत की खुशाल मारत नाही. भगवान अनंत समय समुद्र कोणाला जाणीवपूर्वक गुमराह करत नाही. भगवान अनंत समय समुद्र प्रत्येक माणसाला स्वतंत्र बहाल करतात. भगवान अनंत समय समुद्र तुम्हाला दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवतात. हे म्हणत नाही की तुम्ही माझी पूजा करा, तुम्ही माझी भक्ती करा, तुम्ही माझी रक्षा करा, मला खुश ठेवा म्हणजे मी तुमच्यावर खुश होईल. हे पागलपणाचं अजिबात वक्तव्य भगवान अनंत समय समुद्र करत नाही. काय काय पागल माणसांनी यावे व्यक्तीने या पागल व्यक्तीने अशा प्रकारचे वल्गना केलेल्या दिसतात आपल्याला. मी जगातला प्रेषित आहे, मी देवाचा पुत्र आहे. काही काही पागल व्यक्तीनं तर असं म्हणणं केलं असतं की मी देव आहे. काही काही तर त्याच्या पलीकडे म्हणतात या झाडाचं पान माझ्या मर्जीशिवाय हलत नाही. अरे राजा या वल्गना नाही करायच्या. तुझ्या मर्जीशिवाय जर झाडाचं पान हलत नाही तर प्रत्येकाचं कॅरेक्टर वाचल्यानंतर हे लक्षात येते की जे जे बोलणारे आहेत त्यांच्या संतांनी त्याला तीरबाण मारले, मारून टाकलं. अरे तुझ्या तो मर्जीशिवाय झाडाचं पान हलत नाही राजा, मग तुला जर तुझ्या लेकराला मारलं किती भयानक दुःख असेल.
किती भयानक दुःख असणार आहे. या दुःखातून होण्यासाठी भगवान अनंत समय समुदाय मनुष्य जीवन पूर्ण करण्यासाठी भगवान अनंत समय समुदाय दुःखातून मुक्ततासाठी आणि जे सत्य प्रकट झालं ते प्रत्येक व्यक्तीला बहाल करून टाकलं की तुम्हाला या मार्गाने चालायचे, तुम्ही या मार्गाने चला. एक अट आहे की ज्या माणसाला व्यक्तिगत स्वरूपामध्ये सुख शांती पाहिजे असेल, व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्याला खऱ्या अर्थाने आपल्यातून सद्गती प्राप्त करायची असेल तर त्या प्रत्येकासाठी एक अट आहे आणि प्रत्येकाला ते भगवान अनंत समय समुदाय आव्हान दिले की मी तुमच्या सुखाची गॅरंटी घेतो, मी तुमच्या सुखाची हमी घेतो. अट मात्र एक आहे की मी जसा मार्ग सांगतो तसाचा तसा जर तुम्ही अनुसरला तर तुमच्या सुखाची गॅरंटी आहे. बिचारे बावळे लोक आहेत ना, याने भरवली का, त्याला भरवली का, याची पूजा करा, त्याची पूजा करा, याला नैवेद्य द्या, त्याची आरती करा, त्याला सर्वा, त्याला भरा, या सगळ्या गोष्टी करते करणारे दिसतात लोक, पण सुख शांती भरलेली दिसत नाही. किती अभागी माणसं आहे, किती अभागी माणसं आहे, किती दुःखी माणसं आहे. कोणाही धर्माचा असो, हिंदू असो का बौद्ध असो, मुसलमान असो का ख्रिश्चन असो का जैन असो का पारसी असो, याच्याशी काही मतलब नाहीये. माणूस आहे ना, प्रत्येक धर्मातला माणूस हा दुःखाने पेरलेला माणूस आहे, दुःखाने पेरलेला माणूस आहे. एवढा हताश झाला, एवढा हताश झाला की त्याला सतत विवेक बुद्धी सुद्धा सुचत नाही. त्यामुळे तो गांगून गेला, पूर्णतः गांगून गेला आणि तो एवढा काही दुःखामध्ये विवडत आहे की बस याला भरवली का, याला हात लावू का, त्याला भरवली का, त्याला हात लावू का, याला वाटेल तेवढा खर्च करण्यासाठी लोक तयार असतात आणि वाटेल ते भोगण्यासाठी तयार असतात. पण मात्र अजूनही त्यांच्या पदरामध्ये सुख आणि शांती पडलेली नाही. भगवान अनंत समय सुद्धा हा काळ जो आहे हा पूर्णतः काळ शोधून काढला की या लोकांनी ज्या काही वल्गना केल्या होत्या त्या वल्गना पूर्ण करण्यासाठी मला सुद्धा ती प्राप्ती होती काय हे सत्य शोधण्याची ज्यावेळेस भगवान अनंत समय समुदायाने सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या नजरेत आलं की केवळ फक्त आणि फक्त आत्मस्तुतीसाठी आहे, स्वार्थ साधण्यासाठी आहे, याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. भगवान अनंत समय समुदायाने एवढी कठोर तपश्चर्या केली, एवढी कठोर तपश्चर्या केली. क्वचितच अशी अवस्था आहे की एखादा माणूस ही गोष्ट करू शकते पण सफल होऊ शकत नाही. एका पिढ्याचा तणाव थांबला, एक मुगाचा दाणा खाल्ला, कधी कधी एक दिवस खात होते, कधी 7 दिवसातून एकदा खात होते. ही एवढी अवस्था प्राप्त करून एवढी काया क्लेश दिला, एवढा काया क्लेश दिला त्यांनी की या काया क्लेशातून काही त्याला बाहेर पडता आले नाही. आदेश उठावं काया क्लेश देण्यासाठी तत्पर आहे. हजारो किलोमीटर पायदळ जाणारे लोक आहेत बिचारे. ज्यावेळेस 1000 किलोमीटर जाणार आहे आणि ते म्हणतात की आमचं लक्ष्य पूर्ण झालं, आमचं लक्ष्य पूर्ण झालं की मला तिथं जायचं आहे, मी तिथं पोहोचलो. ज्यावेळेस रिटर्न येतो ना त्यावेळेस दुःख घेऊन येतो. किती अभागी लोक आहेत, किती अभागी लोक आहेत. तिथं जाण्याने होत नाही, ते सर्व श्री तुमच्या मनावर येते, तुमच्या अंतर्मनाशी संबंधित आहे. आणि म्हणून कधीतरी मनुष्याचा जन्म हा सार्थकी लावण्यासाठी जे काही 2 गोष्टी आहेत त्या 2 गोष्टी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक तर काम भाव सुखामध्ये जास्त लिप्त झालेले लोक दिसतात, काम भोगामध्ये जास्त लिप्त झालेले लोक दिसतात. हा अतीत मार्ग आहे आणि त्याच्यानंतर एवढं काही त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात तर दुसरा मार्ग अनुसरतात. एवढा काया क्लेश देतात याच्या पलीकडे काही करताना दिसत नाही. म्हणून भगवान अनंत समय समुदाय म्हणतात द्वेअंत टोका, हे 2 अंतिम टोका आहेत. हे माणसं स्वीकारण्यासाठी तयार असतात पण मध्यमा स्वीकारत नाही. कठीण
एखाद्या देवाच्या समोर तुम्ही नतमस्तक व्हा हे एवढं सत्य आहे. कारण बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे काही निर्माण झालं आणि ब्रह्मा सहपती तिथे निवडून राहिला, भगवंताला हात जोडले, विनंती केली, रिक्वेस्ट केली त्यांनी. ब्रह्मा सहपती उठून उभा राहिला आणि सांगितलं, भगवान असा विचार मनात आलो का? अहो कितीतरी लोक अज्ञानी आहेत, बिचारे कितीतरी लोक आहेत आणि हे दुःखात मरतात ना, तर जो दुःखात मरतो तो निरय लोकांमध्ये जातो. भगवान या निरय लोकातून यांची मुक्तता करण्यासाठी तुम्ही याला उपदेश केला पाहिजे. आणि म्हणूनच आहे की संपूर्ण मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं भगवान नरसिंहाने जे शिकवलं ते आहे पंचशीलाचं पालन करण्यासाठी. हे पंचशील आहे. हा काय अधिकार फक्त बौद्ध लोकांचा आहे का? बौद्ध म्हणणाऱ्या लोकांचा आहे का? नाही. आणि बौद्ध लोकांनी काय ठेका घेतला का? आणि बुद्ध काय तुमचंच आहे का? या पृथ्वी तलावर जेवढे काही आहे आणि याचं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. भगवान अनंत समय संबंध जसे मनुष्याचे प्रिय आहे तसे अमनुष्याचे प्रिय आहे. तसे प्राण्यांवर सुद्धा प्रेम करतात भगवान अनंत समय संबंध. त्यांची गती ओळखतात. अरे हा या जन्मात कोण होता? अरे हा तर पूर्व जन्मात अमुक होता, आता हा निळे लोकांमध्ये आला, हा प्राणी लोकांमध्ये आला. अरे हा गायीमध्ये जन्मला, हा बैलामध्ये जन्मला, हा डुकरामध्ये जन्मला, हा कुत्र्यामध्ये जन्मला. असे अनेक जन्म भगवान अनंत समय सुधारले झाले आणि त्याच्यातून सुरुवात केली. या लोकांमध्ये जन्म घेता कामा नये यासाठी तुम्हाला सूचित केलं, जागृत केलं की तुम्ही उठा, मनुष्य लोकांना जागृत व्हा आणि पहिल्यांदा शील पालन करायला सुरुवात करा. जो शील पालन करतो तो निर्वाण मार्गी बनण्याचा प्रयत्न करतो आणि जो निर्वाण मार्गी बनण्याचा प्रयत्न करतो तो किमान या निळे लोकांमध्ये पडत नाही. आम्ही त्या काय जन्माची स्तुती करतो, आम्ही लय त्या जन्माची स्तुती करतो. जाणीवपूर्वक या गोष्टी कोणाला टीका करत नाही, पण जागृत व्हा राजो. अरे तुम्ही जन्मामध्ये तुमची संस्कृती भारतीय संस्कृती आहे, एवढी मैत्री प्रदान करणारी भारतीय संस्कृती आहे की भगवान अनंत समय समुद्राच्या काळामध्ये भगवान अनंत समय समुद्राने सुद्धा गेले. अरे माहिती आहे भगवान अनंत समय समुद्राला जेवढे प्राणी जन्मले नाही हे पहिले पूर्वी जन्मातले माणसं होते. त्यामुळे सगळ्या प्राणी मात्रांवर भगवान अनंत समय समुद्र मैत्री करत होते, दया करत होते, जनामुक्त करत होते. भारतीय संस्कृती आहे सगळ्यांवर मैत्री करत होती, खूप महत्त्वाचं मैत्री करत. आणि मैत्री करण्यासाठी आवड आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचे उच्चांक लोकांनी काढला की लोक सन्मानामध्ये माय शोधायला सुरुवात केली. लोकांनी खूप चांगला आहे, स्वागत आहे लोकांचं की जे सन्मानामध्ये माय शोधतात, चार पायाच्या प्राण्यांमध्ये माय शोधतात, चांगली गोष्ट आहे. पण राजे ज्या मायाने 9 महिने दूध इथून शिकवतात ना, ते चार पायाचं जमा ज्यावेळेस पोटामध्ये असतात, तिच्या पिल्लं असतात ना, ज्यावेळेस जमा घालते ते किती प्राण्यांचं संरक्षण करते. ठीक आहे, किती अज्ञान आहे त्यांचं, अज्ञान आहे, पण प्राण्यांचं संरक्षण तिथपर्यंत करते जोपर्यंत ते चाऱ्यावर लागत नाही, जोपर्यंत ते शिकारीवर लागत नाही, जोपर्यंत स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी साध्य होत नाही तोपर्यंत त्याचं संगोपन केलं जाते. जे काय असेल त्याला तो आहार पुरवण्याचं काम केलं जाते. मनुष्य जात बुद्धिमंत प्राण्यांची जात आहे. आणि तुम्ही लोक राजे हो, जन्माच्या बाहेर पडता, मायेला सोडून दिला आणि जन्माची पूजा करायला सुरुवात केली लोकांनी. मी हे म्हणत नाही की जन्माची पूजा करा, बिनधास्त वाटा, पण त्या आवडत जन्माला तिचाही विचार करणं गरजेचं आहे. माता पितू पठाणं पुत्रारस संगभो अनाकुलास्य कामंताय मंगलम उत्तमं. जर उत्तम मंगल साधायचं असेल तर हे कोणा देवाने नाही सांगितलं, कोणा ब्रह्माने सांगितलंय. भगवान अनंत समय संबंध सांगतात
केवळ फक्त अनंत समय सांगतात की मानवाने मानवासाठी दयाभाव केला पाहिजे, मानवाने मानवासाठी मैत्री केली पाहिजे आणि ज्याच्या बुद्धी आपण जन्माला आलो त्या आईवडिलांच्या प्रती आपलं उच्च मन असलं पाहिजे, सर्वश्रेष्ठ मन असलं पाहिजे. पहिल्यांदा माझ्या आईवडिलांची पुण्याई ती आहे की मला त्यांनी जन्म घातला. सगळे जण माता पिता हे सगळ्या जाती धर्माचे माता पिता फक्त तुम्हाला फिजिकली बर्थ करतात, फक्त तुम्हाला शारीरिक जन्म देतात, चेतसिक जन्म घेत नाही. काय झालं याचं हे भूत काय जे आज रोजी मनुष्य जन्माला आहे, आज रोजी जे माणसं जन्माला आहे त्याचं भूत काय की अनेक जन्मामध्ये एवढं पुण्य अर्जित केलेलं होतं त्याचं भूत आहे. त्याचा परिणाम आहे की तुम्ही मनुष्य लोकांमध्ये जन्माला आहे. पण आता रिवर्स मागलं का? आता अलीकडच्या काळामध्ये तर सगळे रिवर्सच जन्माला लागले, सगळ्या जाती धर्माचे लोक रिवर्स जन्माला लागले. मनुष्याचा जन्म सार्थकी करण्यासाठी तुमची सद्गती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जे कर्तव्य करायला फॉरवर्ड करा ना, पहिल्या जन्मामध्ये करा, पुढे सरकार तुम्ही कोणी सरतच नाही. सगळे भक्तिभाव. अरे भाई भक्तिभाव से कुछ नहीं फर्क पड़ेगा, मला कृति होनी चाहिए, कर्म होना चाहिए. तुमचे कर्मच तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचू शकतात. तुमचे जर कर्म नसेल, भक्तिभाव तर हा बरोबरचा कार्यक्रम आहे. बौद्ध लोक काय बरोबरचे काम करणारे दिसतात. भगवान समझ मूर्ति के बाद उदाहरण दावा सामान शरण गच्छामि. अरे इससे फर्क नहीं पड़ने वाला कुछ. भगवान हरित समय समुदाय गोकलेला जाणीव सांगितलं. तरुण पूर्वाला करी 22 वर्षाचा पोरगा, श्रीमंत घराण्याचा पोरगा, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला पोरगा, भगवान हरित समय समुदायाचं रूप पाहिलं, 32 लक्षणयुक्त रूप पाहिलं आणि त्यांनी त्याच्या इतिहासामध्ये वाचलं की ज्या मनुष्यमान प्राणी मात्रांमध्ये जो 32 लक्षणयुक्त महापुरुष जन्माला येतो तो निश्चितच लोकांचं कल्याण करतो, निश्चितच लोकांना दुःखातून मुक्त करण्याचा उपदेश करतो. आणि साक्षात भगवान हरित समय समुद्र नाव विसरून बाजूच्या गावाला जातात. त्या ठिकाणी या पुराणी पाहिलं वाचलं ते कसं वाचलं होतं म्हणून पाहिलं प्रत्यक्ष रूप. आणि बस भगवान हरित समय समुद्राच्या महाराजांना आला आणि सांगितलं भगवान मला भिक्षू बनायचं. भगवंतांनी त्याची चर्या मागितली. तिन्ही काळाचं लक्षण भगवान हरित समय समुद्राला माहित आहे. तिन्ही काळाचं परीक्षण केलं भगवान हरित समय समुद्राला आणि लक्षण मारल्यानंतर भगवंताला हास्याने सांगितलं हे अमेरिका हे भिक्षू नको चिवर टाकलं संपदा झाले भिक्षू म्हणला. याचा विचार असा होता की जर याच्या इतिहासामध्ये असं केलं होतं याने एवढं असं वाचलं की जर भगवान म्हणजे 32 लक्ष महापुरुषांचा सावलीत जरी उभा राहिला तरी तुला मुक्ती प्राप्त होईल. अर्थ समजला नाही त्यावेळेस अर्थ समजत नव्हता आणि या अर्थ समजत नाही. अर्थ समजतच नाही आजही सुद्धा. त्या काळात समजत नव्हता, या काळात समजत नाही. 32 लक्ष महापुरुषाच्या सावलीत थांबणे म्हणजे नेमकं काय, अर्थ काय, शब्दशः अर्थ काय त्या काळात त्याला समजला नव्हता. बिचारा भटकंती करत राहिला आणि या काळात आपल्याला समजत नाही. त्यामुळे भटकंती सुद्धा आपल्याला असं वाटते की बस भगवान हरित समय समुदायाची पूजा पाठ केली झालं इति सो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न स्वागतो भगवता नमो सुपटिपन्न. एवढं म्हटलं झालं बिलकुल नाही गलत. याने काही होत नाही. त्या वक्कलीला एकदा पाहिलं दोनदा पाहिलं तो फक्त एवढं झालं होता भगवंत कुटीच्या बाहेर निघाले हा जो भगवंताचं दर्शन होता. भगवंताने त्याच्याकडे पाहिला हसले. चला ठीक आहे सोडून दिली. दुसऱ्यांदा सुद्धा, तिसऱ्यांदा सुद्धा, चौथ्यांदा भगवान हरित समय समुद्राने त्याला झापलं. मोह पुरुषा मूर्ख पुरुषा हे काय झालं. अरे माझे रूप पाहिल्यानंतर माझं शरीर पाहिल्यानंतर मुक्ती थोडी मिळेल ना तुला. नमामि बुद्धं गुणसागरं सथा सदा भवतु सुखी अवेला कायो जीवचो सकलो गुणान्भो
गच्छन्ति सर्वे मरणं या शरीराला काय आहे? सगळ्या प्राण्यांना शरीर लागतं. या शरीरामध्ये काय आहे? सगळी दुर्गंधी आहे. या शरीरात सगळी दुर्गंधी आहे. काय लोक तर या दुर्गंधी शरीरामधून एवढे काय आकृष्ट होतात विचार करतात. काय लोक असा विचार करतात या दुर्गंध शरीरामध्ये अधिक बाहेरची दुर्गंधी टाकतात. नशा प्रकार करतात विचार दारू पितात. अधिक त्याचे वेगळे काही खातात. दुर्गंधी वास येतो घराचा. दुर्गंध करून टाकतात. अगोदरच पण झाले शरीर काय आहे आणि लोक परत टाकतात. काही लोकांनी तर त्याच्यावर सोल्युशन काढायचं नाही. समजायला त्या काळात नाही काढणार. रात्री जर कदाचित केली तर रात्री देवाच्या काय घरातही वास करायचा नाही. पण जर रात्री तर तेवढ्याच रात्री जर आंघोळ केली पवित्र झाला माणूस. काय बावले फळाचे लक्षण माणसाचे आंघोळीने शिकवतात माणसं. आंघोळीनं पाणी टाकल्याबरोबर तुमच्या पोटातली दारू त्या पाण्याबरोबर निघून जाते का? विज्ञान सांगते की किमान त्याच्या जर कदाचित ते केलं ना तर किमान त्याला 24 तास लागतात त्याचं डिहायड्रेशन करण्यासाठी. दारू पिणाऱ्या माणसाचा जर काही ऍक्सिडेंट झाला तर लोक काय हुशार लोक आहेत ते क्लेम करायचं आहे म्हणून दारूचं त्याला बाबा आता नका करू ते पूर्ण 24 तास उद्या त्यानंतर करा. म्हणजे त्याच्या शरीरात दारूचा अंश पूर्ण शरीरामध्ये घेतला जाते. त्यामुळे ते म्हणा 24 तास लागतात. यानंतर ताबडतोब आंघोळ केल्याबरोबर झालाय की एवढं पवित्र जीवन काय फेकतात रे लोक. हे काय विचार काय करतात? कोणाला फसवता तुम्ही? कोणाशी अवहेलना करता तुम्ही? हे भगवान अनंत समय समुद्राला आणि म्हणून भगवान अनंत समय समुद्राला माहित असल्यामुळे म्हणून भगवान अनंत समय समुद्राचं मत झालं की नाही अरे विद्वान लोकांना माझा धम्म समजणार नाही. साधारण लोक काय समजणार? हा जो त्यांच्या मनामध्ये जे काही विचाराचा दुधांत चालला होता हे जे काही देवाणघेवाण विचाराचं चालवली नैराश्याकडे भगवान अनंत समय समुद्र पोचले. त्यावेळेस तो ब्रह्मा संपत्ती येऊन पाया पडला की नाही भगवान असा विचार करू नका. मनुष्याची जात हे तुमच्या उपदेशासाठीच आहे. कृपया आपण असा विचार मनात आला नका. या मनुष्याचं अगदी दुःख निर्मूलन करण्यासाठी त्यांना उपदेश करा. हा विचार करू नका. ज्यावेळेस भगवान अनंत समय समुद्राने होकार दिला त्यावेळेस या ब्रह्मा संपत्तीने सुवार्ता पसरवली सगळ्या लोकांना. ब्रह्मा संपत्ती कोणाच्या बाबाने पाहिलं? तुम्ही तर तिथपर्यंत वाटलेले ब्रह्मा ब्रह्मा हा ब्रह्मा तो ब्रह्मा. आणि तसा जर विचार केला या जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी ब्रह्मा म्हणतात. कोणाच्या घरात ब्रह्माची मूर्ती आहे आणि कोण ब्रह्माची पूजा करते मला सांगा बरं? कोणीच नाही ब्रह्मदेवाची पूजा करत. का नाही करत? ज्याला माहिती त्याला म्हणजे मी काय सांगतो. खूप मोठं गमक आहे त्याचं. त्याला नाकारतात ना लोक. कारण आहे त्याला नाकारायचं. या ब्रह्मापेक्षा सर्वात श्रेष्ठ निर्वाण एक मनुष्य जीवन जगणार आहे. तुम्ही माणसं सर्वात श्रेष्ठ आहे आणि तुम्हीच लोक हे करू शकता. या व्यक्ती लोकांच्या पलीकडचं जीवन तुम्ही जगू शकता. फक्त आणि फक्त प्रयत्न तुम्हाला करावा लागतील. आणि ते प्रयत्न असे करू नका की पाया पडल्यानंतर मुक्ती मिळेल. बिलकुल नाही. गलत मार्ग आहे. गलत मार्ग आहे. काही लोकांनी नाम म्हणजे नाम घाली या सगळ्या गोष्टी करायला. काही करा आग्रह नका. काही बौद्ध लोक आहेत नाम घाली बौद्ध लोक आहेत. काही केलं नाही केलं तरी फरक नाही. कोण आहे? बौद्ध आहे. असं काय आयडेंटिटीवर प्रश्न आला की लगेच सुरुवात केला नाही आम्ही बौद्ध आहोत ना. अरे राजा बौद्ध आहे कधीतरी पंचशीलाचं उच्चारण केलं काय बरा? अजिबात नाही. मग बौद्ध लोक तयार कधी होता? बौद्ध लोकांची उत्पत्ती कधी होते? बौद्ध लोक दाखवतात कधी? विशिष्ट असा प्रोग्राम असला विशिष्ट काही कार्य असले की त्यानंतर त्याला
बाबासाहेब आंबेडकरांची की त्यांनी तुम्हाला बुद्धाचा मार्ग अनुसरण्याचं काम केलं आणि ते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही तुमच्यात एवढी पात्रता आणा, एवढी योग्यता आणा, एवढा आदर्श निर्माण करा की तुम्ही माणसं म्हणून तुमचा आदर्श कोणी लोकांनी स्वीकारला पाहिजे. गाडी महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर आलाय जन्माला फुकट आणि मरतोय फुकट. गाडी महाराजांनी सांगितलं ना, जन्माला कोणाला फुकट आलो ना आपण, माझ्या बापाला काही पैसे दिले का, फुकट दिले का, आपण हे मागे हे बाबा मला एवढे हे फुकट घेतलं ना, मला जन्माला आलं असं बोललेलं का नाही. जन्माला फुकट आला फुकट, पण मरायचं फुकट नाही. इथं पैसा हिशोब दिला गेला पाहिजे त्यासाठी. आणि म्हणून बौद्ध म्हणण्यात एवढी पात्रता असणं महत्वाचं आहे. किमान तुम्ही तुम्हाला आदर्श समजण्या इतपत योग्यता तुम्ही निर्माण केली पाहिजे. मी म्हणत नाही की आपण धर्मात काय का मला त्याची शिकायची नाही. तुम्ही जर स्वतःला बौद्ध म्हणत असाल तर किमान तुम्ही तुमची प्रतिमा आरशासारखी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दररोज तुम्ही तुमच्या आरशासमोर उभं राहायला पाहिजे. तुम्ही काय करणार आणि म्हणूनच आहे भगवान रत्नसंबंधी सुंदरचा मार्ग खूप कठीण आहे, कठीण आहे. हे करणं हा कठीण वाटते माणसाला. एक तर माणसं काम करते, काम भोगामध्ये लिप्त होते, नाहीतर शारीरिक क्लेश यायला सुरुवात करते. हे दोन मार्ग आहेत. शारीरिक क्लेश काय होते विचारू नका, भयानक शारीरिक क्लेश देणार आहे. एवढे क्लेश देणारे शारीरिक विचारू नका. काय करते नंग्या पायाने चालत आले लोक, नंग्या पायाने चालणारे लोक मी पाहिले आहेत. अरे हे करतोच कशाला राजा, काय फल प्राप्ती झाली तुला, निर्वाणित नाही झालं, तुझ्या जीवनात दुःख दुःख नाही झालं, तू निरयोगातून सुटका नाही करून घेतली ना. या धर्तीवर किंवा जे काही या ठिकाणी प्रस्थापित देव धर्म आहे किंवा धर्म संस्थापक आहे, या धर्म संस्थापकाने एकानेही सुद्धा निर्वाणी मार्ग सांगितलेला नाही. तो केवळ फक्त भगवान रत्नसंबंधी समुदायाला सांगितला. मी हे म्हणत नाही की तुम्ही केवळ फक्त भगवान रत्नसंबंधी समुदायाचं नाव घ्या किंवा भगवान रत्नसंबंधी समुदायाची पूजा करा किंवा याची काही गरज नाहीये. तुम्ही पूजा करा करू, कारण तो मार्ग भगवान रत्नसंबंधी समुदायाचा नाही. भगवान रत्नसंबंधी समुदायाचा हा मार्ग आहे की जो मनुष्य स्वतः दुःखामुक्त होतो तो भगवान रत्नसंबंधी समुदायाची पूजा केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आम्ही फक्त रूप पाहतो, रूपाची गोष्ट या प्रतिमाची हाल दिसला हे आपल्याला दिवस पाया पडा आणि बाजूला बिलकुल नाही. हा बाजूला भगवान रत्नसंबंधी समुदायाची सवय. 3 वेळा सांगितले शरीर काय बनलेलं आहे. अरे जशी पूजा शरीरामध्ये जसं बनलेलं आहे तसं माझ्या मी जरी भगवान रत्नसंबंधी समुदाय म्हणा पूजा शरीर माझ्या शरीरात काही भाषा बदल नाहीये. तुझ्या राग द्वेष मोह भरलेला आहे. या राग द्वेष मोहातून मुक्तता साधण्यासाठी तू प्रयत्न कर आणि राग द्वेष मोह जर तुला काढायचा असेल, तुला जर घालवायचा असेल, तुला जर राग द्वेष मोहातून मुक्तता साधायची असेल तर पहिल्यांदा तू कायिक शील, वाचिक शील आणि मानसिक शीलाची परिपूर्णता करायला सुरुवात कर. तरच तुला खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगता येईल. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि हे ज्यावेळेस सुरुवात होते तो माणूस काय उभारते तुम्हाला शुद्धता सांगण्याचा प्रयत्न करतो. तो सरळच म्हणला यदि सो भगवान आणि ते भगवान अनंत समिती आहे. कोण भगवान अनंत समिती की त्यांनी संपूर्ण जीवनातून मुक्तता साधली. आता जन्माने पुनर्जन्माच्या पलीकडे गेलेला आहे ना. जन्म नाही आता पुनर्जन्म. जन्म त्या व्यक्तीचा होतो की ज्या व्यक्तीमध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, माया आहे, सगळ्या मलिनता आहे. जिथं मलिनता आहे तिथं जन्माची उत्पत्ती सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेव्हा लक्षात ठेवू, जिथं घाण आहे ना, घाण जिथं घाण आहे तिथं जन्म. सगळ्यांचा जन्म हा घाणेतून झालेला जन्म आहे. शुद्ध याच्यातून काही जन्म होत नाही. ही मिनरल वॉटरची बाटली आहे, बाटलीला पाणी हे किती दिवस राहू शकते? 1 महिना, 2 महिने, 6 महिने याची व्हॅलिडिटी आहे. 6 महिन्यापर्यंत याच्यात कुठलाच गिरावा नाही.
तुमच्या घरचं पाणी ठेवा, त्याला बुच मारा, बघा त्याच्यातून 3 दिवसात काय तयार होईल. याचा अर्थ काय? त्या पाण्याचे काही घटक आहे ना ते मलिनतेचे, ते जन्म ग्रहण करण्याचे आहेत म्हणून. जसं की येणारा पुढचा महिना जो आहे, या पुढच्या महिन्यात जो एवढा कडक उन्हाळा सारखं जाते आणि या कडक महिन्यात मध्ये काय सुरुवात होत आहे की तुम्ही पाणी भरून ठेवता. या उन्हामध्ये पाणी भरून ठेवल्यानंतर ते रांजणामध्ये हांड्यामध्ये पाणी भरून ठेवता, त्याच्यातून ऑटोमॅटिक उत्पत्ती होते जीवाची. 3 दिवसातून जर तुम्ही गावी गेला, 3ऱ्या 4थ्या दिवशी आला तर तुम्ही त्याच्यात बघताय तर किडे झालेले असतात. कोणी टाकले का नाही? ऑटोमॅटिक तयार झाले ना, कारण त्याच्या जन्म ग्रहण करण्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे ते पाणी मलिन आहे, घाण पाणी आहे, तेवढं पाणी आहे. या पाण्याची पूर्ण काय सुरुवात आहे? भगवान अनंत समेत होतं आणि अनंताचं जीवन आहे, मिनरल वॉटर आहे. जिथं खाण आहे, जिथं खाण आहे तिथं पुनर्जन्म आहे. जिथं खाण आहे तिथं पुनर्जन्म आहे. आता तुम्ही म्हणा काय काय लोक आता आहेत महापंडित आहेत, बाबासाहेबांचं नाव घेतात आणि काय सांगतात की आम्ही बाबासाहेबांनी पुनर्जन्म बाबा. अरे राजा बुद्धाने त्यांचा धर्मग्रंथ अजून नीट वाच, दुसरा आधार द्यायची गरज नाही तुला, वाच नीट. बाबासाहेब आंबेडकर त्याच्यात डायरेक्ट म्हणतात पुनर्जन्म कोण्या व्यक्तीचा? व्यक्ती म्हणजे कोण? माणसं असतात ना, त्या माणसाचा पुनर्जन्म होतो. कुठल्या माणसाचा पुनर्जन्म म्हणजे जशीच्या तशी प्रतिकृती नाही. आणि दुसरं ते उदाहरण सांगायचं, जन्माच्या पोटी जन्माला येणार आहे, माणसाच्या पोटी माणसं जन्माला येत नाहीत. हे जरा विचित्र प्रकार नाही. आमच्या कोणी जन्माला आलं नाही. मी मगाशी सांगितलं की तुम्ही सगळे लोक आहात ना, हे फिजिकल बर्थ करणारे लोक आहात. तुम्ही शारीरिक जन्म देणार लोक आहात. चित्ताचा जन्म ठरलेला आहे, तो अगोदर ठरलेला आहे. उदाहरण सांगायचं झालं, याच्या अगोदर तुम्ही बुद्धाने त्यांच्या धर्मग्रंथाचं वाचन केलेलं आहे आणि हे जे धर्मपद वाचत आहे याच्यात पुनर्जन्म सांगितलेला आहे. जवळजवळ याच्यात पुनर्जन्म किती सांगितले? 500-550 जन्म सांगितले. किती धर्मपदामध्ये सगळ्यात आता जर विचार केला तर याच्या बोधिसत्व हे होते, या प्राण्यामध्ये बोधिसत्व होते. किती भगवान अनंत समेत कृष्णा काय म्हणतात, माझा 550 वेळा जन्म झालेला आहे. आणि ज्या जन्मात आलो त्या वेळेस बोधिसत्व जन्माला आलो. बोधिसत्व कोण जन्माला? कुठल्याही प्राण्यामध्ये जर तुम्ही जन्म ग्रहण केला तर त्या अगोदर तुमच्यामध्ये जी शील समाधी प्रज्ञेची अवस्था प्राप्त करायला पाहिजे, किमान तुम्ही शील पालन केलं पाहिजे, तरच तुम्ही बोधिसत्वाच्या जन्मामध्ये येऊ शकता. आणि बोधिसत्वाला 10 पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 10 पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात ना, 10 पायऱ्या ध्यानाच्या पूर्ण कराव्या लागतात ना. हे सगळी महत्त्वाची जी यंत्रणा आहे ही भगवान अनंत समुद्राने जे टेक्निक सांगितली ना, या टेक्निककडे, या तंत्रज्ञानाकडे कोणाचं लक्ष नाही. बस एकच काम आहे, पाया पडा, बाजूला. अरे कुछ पल्ले पडता है, फक्त बोंबलून चाललंय आणि बोंबलून कोणाचं काही खरं झालेलं नाही. आचरणात आणावं लागेल, त्याच वेळेस सगळ्यांना सुरुवात आहे. म्हणून अनंत करायचे सिद्धार्थ बोधिसत्वाचे की त्यांनी आमच्यासाठी फक्त बुद्धत्व प्राप्त केलं. काय कमी होती त्याचा? त्याने आमच्यासाठी जन्म ग्रहण केला ना, तो पुनर्जन्माला अवस्था बघितली. तर बुद्धाने त्यांच्या धर्मग्रंथामध्ये जाणीवपूर्वक सिद्धार्थ गौतमाचे म्हणजे महामाया आणि शुद्धोदक राजा या दोघांचा एक संघ होतो. आणि एक संघ झाल्यानंतर ती झोपीतून उठल्यानंतर ती बघितलं तर तिला स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये कोण येतात? तिच्या सगळ्यांना माहिती आहे कोण येतात? सुमेध नावाचे बोधिसत्व. आणि काय म्हणतात ते? काय म्हणतात? काय सुमेध नावाचे बोधिसत्व म्हणतात, हे माता, मी माझा शेवटचा जन्म तुझ्या पुत्री घेण्याचा, तुझ्या पोटी जन्म ग्रहण करण्याचा मी निश्चय केला. तू माझी माता होशील का? म्हणजे काय झालं?
ज्या ज्या माणसाला मनुष्य जीवनामध्ये येत असताना चॉईस करावं लागते. म्हणून मी जाणीवपूर्वक म्हणते तुम्हाला की माणसं फक्त फिजिकल बर्थ देतात, फिजिकल म्हणजे शारीरिक जन्म देतात, मानसिक चेतसिक जन्म देत नाही, मेंटली जन्म देत नाही, मेंटली बर्थ देत नाही. हा मुळा सुमेध नावाच्या बोधिसत्वाने दीपंकर नावाच्या समय संबोधाने त्यांना आशीर्वाद दिला की तू 4 असंख्य 1 लाख कल्पाच्या नंतर तू ते येशील आणि सिद्धार्थ बोधिसत्वाचं दान. आणि त्यावेळेस सुमेध नावाचे बोधिसत्व महामायाच्या स्वप्नी येतात आणि तुला हत्ती आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि ते म्हणतात की माझा शेवटचा जन्म मी तुझ्या पोटी ग्रहण करतो, मी माझी माता वशील करतो. हे ज्यावेळेस कबूल करतात त्यावेळेस पूर्ण केलं जात असे. लक्षात घ्या मातांनो, आपणही सुद्धा सगळे बसणारे लोक, सगळे माणसं आहोत ना, आपणही सुद्धा आपल्या माता पित्यांना आपल्याला माहित नाही, आपल्याला तेवढं ज्ञान नाही, आपल्याला किती उणीव जाणता येत नाही, आपल्याला ते भरून काढायचा प्रयत्न करणार नाही, आपल्याला ती समज नाही, ते होशी आहे. पण आपण समजण्याचा संकल्प केला होता की माझ्या माता पिता हेच होते. मी जरी माझ्या माता पित्याच्या जन्मी आलो तर मी तो संकल्प केला की हे माझ्या माता पिता असणार आहे. तुम्ही सगळे जण आहेत तर तुम्ही सुद्धा तेच म्हणता की माझ्या माता पिता. प्रश्न असा आहे की तुमच्या माता पित्याने आता कसं वावरलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे हे ज्ञान जरी नव्हतं तरी अर्थसंकल्प सुद्धाने आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की माता पित्याने आदर्श निर्माण करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून तो की या द्वितीय शास्त्रामध्ये जे लोक जन्माला आले लोक म्हणतो मी हिंदू, मुसलमान, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, ईसाई यातला विचार करत नाही, हे अजिबात मानत नाही. मी लोक म्हणतो, मनुष्य लोक म्हणतो. हे मनुष्य लोक ज्यावेळेस करतात ते पुण्यवान लोक आहे. कारण बुद्ध शासनामध्ये तुमचा जन्म झाला तर नक्कीच तुम्हाला बुद्धांपासून दूर झाला कामा नाही. जो बुद्धांपासून दूर गेला त्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. कारण कोणीही तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर सोडत नाही. एवढ्या फक्त वंदना करणारे करतात की माझी पूजा करा, मला भजरा, मला माझी आई आराम करू द्या, मला अमुक तमुक द्या, मला सगळं द्या, मी खुश झालो की तुम्ही खुश झाला. आणि हा भावनेपणा केव्हाचाच मोडून टाकलेला आहे. तुमच्या पूर्वजांनी काय एवढं मोठं पाप केलं होतं ते अजूनही भरून काढताय देवाच्या नाम. कारण आपल्याला ती एवढी सद्बुद्धी नव्हती ना. काय बाबा कोणीतरी सांगितलं की देवाला कोंबडं बकरं कापायचं, नाकाच्या प्राण्यांचा जीव घेतला आणि नाकाच्या प्राण्यांचा बळी केला देवाच्या नावाने. आणि देवही अस्तित्वात नाही आणि बुद्धीच तुमच्या हातून तुम्ही बळी देण्याचं काम करताय, एका प्राण्यांचा जीव घेता. अरे बुद्धाने तर पहिल्या शिला सांगितलं पाणिपाता वेदमणी शिखावदं समाधियामि. अरे प्राणी हत्या करू नका रे, तो स्वतः अस्तित्व घेऊन निर्माण झालेला आहे. तुम्हाला काय अधिकार की त्याला मारण्याचा? तुम्ही पावलेपणाचे दर्शन करता की आमच्या देवाला अमुक चालते, आमच्या देवाला तमुक चालते, हे कशाला करता? याच्यातून मुक्तता नाही. तुम्हाला साध्य करायचं असेल तरी म्हणून प्रत्येक माणसाने माझ्याकडून कुठल्याच प्रकारचं दुष्कर्म होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच आहे सुमेध नावाच्या बोधिसत्वाने जी काही महामाया आणि सुहृद राजाला विनंती केली आणि त्याच्यातला तो जन्मग्रहण केला त्याचं फलित सिद्धार्थ बोधिसत्व आहे. आणि हे 28 समय याचा अर्थ आपल्याला सुद्धा त्या मार्गात जावं. आपण सुद्धा मनुष्य लोकांमध्ये आलो. या मनुष्य लोकांमध्ये येत असताना माझं वर्तमान काळाचं जीवन परिपूर्णता साधण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पूर्णता कायाची शुद्धता, वाचीची शुद्धता आणि सगळ्यात महत्त्वाची मनाची शुद्धता मी राखली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मनाची शुद्धता. कायिक कर्म सुधार रे, वाचिक कर्म सुधार, मनसा कर्म सुधार रे, यही धम्म का सार. धम्माचा सार काय असते? मनसा कर्म सुधार रे. ज्याने ज्याने मनाचे क्लेश मुक्त केले, ज्याने ज्याने मनाचे कर्म त्यागले, ज्याने ज्याने मनाचे कर्म दुरुस्त केले, ज्याने ज्याने मनाचे कर्म धुतले. अरे ज्याने मनाचे कर्म धुतले तो साधू झाला, तो संत झाला, तो गुणांकडे वळला, तो बुद्ध झाला. मनामध्ये तर एवढे काय विचार नका.
आम्ही तर देवदेवतांची पूजा करतो, तोंडात तंबाखू असते, देवाचं वचन केलं म्हणून सुरू होते. पागलपणा नाही काय? कायची शुद्धता नाही आपल्याला वाचायचं करा आणि वाचायला सुद्धा करायचं मनाची सुद्धा करायचं. अरे पहिल्यांदा हे सुरुवात केली पाहिजे की माझ्या मेंटल मानसिकतेतून असं जाणीवपूर्वक केलं पाहिजे की मी पहिल्यांदा कायाची शुद्धता करण्यावर मानसिकतेची मी दुरुस्ती केलेली आहे. माझ्या मनात कुठल्याच प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. यासाठी हा धम्मपद महत्त्वाचा. यासाठीच्या धम्मपदाला गेलं पाहिजे. धम्मपद आज मानवाला मुक्तिपदापर्यंत पोहोचू शकतो आणि धम्मपदाचीच नाही प्रत्येकाला सुरुवात केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही धम्म मार्गाने जात नाही, जोपर्यंत तुम्ही धम्म मार्गाचे आचरण करत नाही, तोपर्यंत कोणालाही मुक्ती प्राप्त होणार नाही. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही गुन्हेगारी धर्माची पंथाच्या समाजाची शिकायला नाही, तुम्ही तुमच्यातली दुरुस्ती करा. कारण पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म हा मिळत नाही आणि प्रत्येक धर्मामध्ये हे सांगितलं आहे माणसाचा पुन्हा पुन्हा जन्म होत नाही. तुम्ही म्हणणार आता तर तुम्ही पुनर्जन्म सांगितला ना, आता म्हणता की माणसाचा. मी पुनर्जन्म सांगतो तुम्हाला, पण माणसाचा भेटेल याची काय गॅरंटी? माणसाचा भेटण्यासाठी तुम्हाला हे टेक्निक यूज करावं लागेल, हे तंत्रज्ञान तुम्हाला वापरावं लागेल माणसाचा जन्म घेण्यासाठी. आणि माणसाचा जन्म घेण्यासाठी तंत्रज्ञान वापरायचं असेल, एखादी डिग्री प्राप्त करायची असेल ना, तर त्या डिग्रीमध्ये तुम्हाला डिग्री बनावं लागेल. कोणालाही पीएचडी झालेला असं म्हणत नाही. त्या पीएचडी वरून त्याला प्रबंध सादर करावा लागतात, एवढं सादर करावं लागतात, एवढं मटेरियल गोळा करावं लागते. आणि एवढं मटेरियल गोळा करत असताना त्याला जर झोपीतून उठवला आणि सांगितलं की तुझा हा प्रबंध आहे आणि प्रबंध हा आहे तुझा, तर हे तू सांग, तो त्याचे सूत्र सांगतो की अमुक आहे. झोपीतून उठल्याबरोबर तो पीएचडीची तत्त्व सांगतो. तशा प्रकारचे मनुष्य झोपीतून उठल्याबरोबर मी मनुष्य लोकांमध्ये जन्म घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यासाठी कायाची शुद्धता, मनाची शुद्धता आणि वाचीची शुद्धता केलेली आहे. बस मला तिसरा जन्म होऊ शकत नाही माझा, फक्त आणि फक्त मनुष्याचा जन्म मला करायचा आहे. या उठा सगळ्या जाती धर्मातल्या बांधवांनो, माणसाला तुम्ही माणसं उठा जागृत्वा आणि कायाची शुद्धता, मनाची शुद्धता आणि वाचीची शुद्धता करा. कारण मनुष्याचा जन्म सार्थकी करायचा आहे. मनुष्याचा जन्म सार्थकी करायचा आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एक वेळचं भजन कमी करा, एक वेळची पूजा अर्चा कमी करा, एक वेळचं तुम्ही कीर्तन करा, एक वेळचं तुम्ही तुमचे काय करताना नैवेद्य दाखवून ते कमी करा. पण त्या अवस्थेमध्ये तुम्ही पहिल्यांदा काय करा, कायाची शुद्धता झाली की नाही हे तपासायचा प्रयत्न करा. समजून चला, ज्यावेळेस तुम्ही कायाची शुद्धता कराल त्यावेळेस मुक्तीचे दरवाजे खुलले जातील. आणि म्हणून तुकोबा याच देही याच डोळा पहा आपल्या मुक्तीचा सोहळा. किती दुःखाचं ज्ञान सांगितलं तुकोबाराने. याच देही याच डोळा पहा. अरे माझी मुक्ती कोण पाहणार आहे? मला माझी मुक्ती दिसली पाहिजे. आणि माझी मुक्ती कशात आहे? कीर्तन भजनात नाही. माझी मुक्ती काय भजन कीर्तनात किंवा पूजा पाठात नाही. माझी हजारो किलोमीटर तगड्यापुढे जाण्यात माझी काही मुक्ती नाही आहे. माझी मुक्ती इथंच करावं लागेल. याच देही याच डोळा पहा. मला ध्यानच करावं लागेल, मला समाधीचा मार्ग करावा लागेल, मला शील पालन करावं लागेल आणि मला ते प्रज्ञेचं ज्ञान देण्यासाठी मला तशी योग्यता करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा बाहेरचं आवरण मला शुद्ध करावं लागेल. बाहेरचं आवरण म्हणलं कायची शुद्धता मला करणं गरजेचं आहे. म्हणून काय हत्या होणार नाही, काय चोरी होणार नाही, काय व्यभिचार होणार नाही, काय कुठल्या प्रकारचं खोटं होणार नाही आणि कायने आपली नशापान करता येणार नाही. या पाचही तत्वाचं ज्याला नियोजन करता आलं, समजून झाला कायची शुद्धता झाली, तोच मुक्तीच्या मार्गापर्यंत जातो आणि त्याला मुक्ती दिसते आणि तो खऱ्या अर्थाने सुख आणि शांतीच्या मार्गामध्ये नांदत असतो. नाहीतर मग बघायला पहिले आपण बघत जाऊ बघ भक्ती रुची सुद्धा दुसरं काय आपण सुरू काय व्हायचं एखाद्या बरोबर ना संकल्पशे तुम्ही बौद्ध म्हणायला लोकांना तुम्हाला असं वाटतं बाबा ठीक आहे कुठं माराय दररोज ग्रंथ वाचायचा बस वाचणार आम्हाला नाही समजत. अरे या शब्द ज्यामध्ये आम्हाला फसायचं नाही, या
शब्दाचा अर्थ कळला आणि अर्थ कळल्यानंतर अर्थबोध झाला. अर्थबोध झाला की प्रॅक्टिकल जीवन तुम्हाला काही दिसत झाला. बुद्ध तुम्हाला पावन झाला. कोण म्हणजे तुम्हाला बुद्ध पावन होत नाही? अरे हे जर सटरपटर जे लोक आहेत हे जर तुम्ही म्हणता मला पावन होता, हे तर किती लोकांच्या पलीकडचे आहे, शास्त्र आहे, गुरु आहे भगवान हे का पावन होत नाही? अरे पावन ते हे होतात फक्त या महापुरुषाकडे जात असताना तुम्हाला शुद्धता पाहिजे. तुम्हाला कायची शुद्धता, तुम्हाला वाचीची शुद्धता, तुम्हाला मनाची शुद्धता पाहिजे. तरच हे जवळ करतात आणि तरच त्या लोकांची शुद्धता होते आणि तरच ते खऱ्या अर्थाने सद्गतीला प्राप्त होतात. नाही तर बाकीच्या दाखवतच तुम्हाला आभूषण दाखवलं समजा बस डोळ्यात आले सगळं बदललं का? मध्ये गटांगळा घालण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे होता का म्हणून यासाठी प्रयत्न करतो. आपण अत्यंत महत्वाचा ग्रंथ वाचून सुरू केला धम्मपद अठ्ठपद आहे. या धम्मपदाच्या काही गोष्टी पाहत आहे. धम्मपद हा महत्वाचा नाव आहे. वारंवार ते सुरू आहे. धम्मपदाचा हा एक महत्वाचा आहे. जसे की त्याच्या 26 वर्ग येतात. धम्मपदामध्ये 26 वर्ग आहे. 423 गाथा आहे, 24 गाथा नाही. या 423 गाथा हे केवळ फक्त मनुष्याच्या हितासाठी. कोण कसा आहे? सगळ्या मनुष्याच्या जन्मापासून ब्राह्मण कोणाला म्हणावा आणि ब्राह्मण कोण होतो असं सुद्धा याच्यात व्यवस्थित केलेलं आहे. आपण मनुष्याने काय केलं पाहिजे याचा विचार. भिक्षू कोणाला म्हणावं याचंही नियोजन केलेलं आहे. काशय वस्त्र धारण करणारा अधिकारी कोण आहे याचंही नियोजन त्याच्या सांगितलं आहे. हे केवळ फक्त वाचनाने होणार नाही, आपल्याला प्रॅक्टिकली चुना उतरवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आम्ही तो मार्ग निवडला, धम्मपदाचा मार्ग निवडला की जो धम्मपदाचा मार्ग उच्चकोटीचा मार्ग आहे आणि ज्या मार्गाने तुम्हाला तुमचं कल्याण झाल्याचे मला नाही. म्हणून तुमच्या हाती तुमची मुक्ती आहे आणि तुम्ही तुमच्या मुक्तीच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. एवढे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित करतो. मला बोलावं ऐकण्याचा आहे, तुम्हाला बोलावं. मी पहिली गोष्ट ते काय, काही ठिकाणी तुम्ही हो म्हणतोस, काही ठिकाणी काही प्रासंगिक गोष्टी झाल्या तर नक्कीच होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की माझी तिसऱ्यांदा चौथ्यांदा वेळ आहे की तुम्ही मला बोलावं. ऐकून घेतात मलाही माहिती आहे. ऐकून घेणे हा आपला नाही. आपण फक्त थोडासा निश्चय करा. आपण दृढ संकल्प करा की जेवढं सांगितलं तेवढ्याचा 1% तुम्ही फक्त जीवन जगायला सुरुवात करा. कारण तुमच्यावर तुमच्या भवितव्याच्या पिढीचा आवश्यक आहे. तुम्ही जेवढे लोक आहात तुम्ही लोकांनी तुम्ही थोडंसं स्वतःला तपासा. तुम्ही कायची शुद्धता करायला सुरुवात करा. तुमची संतान चांगली आहे. तुम्ही वाचीची शुद्धता करा. तुमची संतान तुमचा आदर करायला शिकेल आणि तुम्ही मनाची शुद्धता करा. आणि संस्कृती निर्माण करण्याचे काम करायला तुम्ही एवढंच महत्त्वाचं करणं गरजेचं आहे. मला बोलावं त्याबद्दल तुमच्याप्रती तुमच्या कुटुंबियाच्याप्रती मंगलकामना करतो. या गावात लोकांनी जिथपर्यंत माझा आवाज जाते तिथपर्यंत ऐकणाऱ्या विचारांनी पहिल्यांदा सांगितलं मी कोणाच्या धर्मावर टीका करत नाही, पण वास्तविक मांडण्यासाठी कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण ज्यांना ज्यांना लागत असेल माझा हेतू तसा नाही आहे कोणाला टोचून बोलण्याचा. केवळ फक्त तुम्हाला मनुष्याचं जीवन परिवर्तित व्हावं आणि सद्गतीला लावावं यासाठी हा काही विचार मी या ठिकाणी मांडला. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्याप्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्याप्रती मंगलकामना करतो. या गावात जेवढ्या जाती धर्म पंथाचे वर्णाचे भेदाचे लोक आहेत त्यांच्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियाच्याप्रती मंगलकामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं भलं हो, भलं हो.